नमस्कार. आज आहे मी वाराणसीमध्ये. वाराणसी, बनारस आणि काशी या क्षेत्राचं जे महात्म्य आहे ते काशी विश्वनाथ सोबत वाराही देवी, विशालाक्षी देवी आणि प्रसिद्ध आहे तिथल्या साड्या. ते या साड्यांबद्दल आपल्याला नेहमीच मोह वाटतो. मी जेव्हा मागच्या काही वर्षांपूर्वी काशीमध्ये आले होते तेव्हा एका ठिकाणी माझी दीपकची भेट झाली आणि दीपक कडून मी माझ्या स्टाफसाठी त्यावेळी काही साड्या घेतल्या होत्या. याच्या साड्यांची रेंज ही अगदी बॉटम पासून हाय लेवल पर्यंत आहे. तर काही मॅन्युफॅक्चरर्स आणि काही लोक याने जोडलेत. हा मुळात बंगालचा आहे आणि इथे त्याचं वास्तव्य आहे. दीपक डे या नावाने हा इथे प्रसिद्धही आहे. याचं हे छोटेखानी दुकान आहे जिथे हा रिटेल शॉपिंग करतो. आता इथे याच्या साड्या बघा, विशेषतः या पांढऱ्या डायच्या पूर्वीच्या ज्या साड्या आहेत या मी इथून कायम घेऊन जात असते. या पद्धतीच्या साड्या आहेत. आपण थोडंसं दीपकशी बोलूया. दीपक, मुझे बताइए कि आप कितने साल से यहाँ पे काम कर रहे हैं? मैं साड़ी का काम 9 साल से कर रहा हूँ. बाकी मैं यहाँ रहने वाले, हमारे 3 पूर्वज हम लोग यहाँ पे हैं. अच्छा, हमारे दादा थे, पिताजी, अब मैं हूँ. अच्छा, अभी आपकी उम्र क्या है? मेरी उम्र अभी 37 है. अच्छा, और मुझे लगता है हम लोग 12 साल पहले मिले थे जब आप 25 के थे. जी. तो वयाच्या 25व्या वर्षी या मुलाने सुरू केलेला हा जो बिझनेस आहे हा खूप वेगाने चालू आहे. आज आपल्याला दीपक घेऊन जाणार आहे काही त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स मध्ये जिथे तो साड्या बनवायचं काम करतो, जिथे लूम्स आहेत. तर या वाराणसीच्या लूम्स आपण बघूया. इथून आपल्यासाठी नक्कीच एखादा मोठा बिझनेस जनरेट होऊ शकतो जो आपण महाराष्ट्रभर चालवू शकतो. तुमच्यापैकी ज्या भगिनी अशा आहेत की ज्यांच्याकडे भांडवल नाहीये गुंतवायला, पण आपल्याकडून आपण जे दीपककडून काही साहित्य इथून घेऊ आणि ते तुम्ही तुमचा व्यवसाय म्हणून सुरू करू शकता. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला आमच्या वाशी किंवा पुणे या ठिकाणच्या ऑफिसवरती प्रत्यक्ष भेटायला यावं लागेल. आता आपण जाऊयात लूम वरती आणि या साड्या नक्की बनतात कशा ते आपण जाणून घेऊया. आता आपण आहोत पांडेघाट चौराहा या ठिकाणी. हाँ, ये एड्रेस जो है पांडेघाट चौराहा, पांडेघाट क्रॉसिंग है ये. अभी यहाँ से ये बनारस की छोटी ये छोटी देवनाथपुरा, हाँ ये बनारस की गली है. यहाँ से देवनाथपुरा जा रहे हैं हम लोग, जो कि बुनकर लोग का जहाँ स्थान है. जी. अभी ये जो बुनकर है, जो लूम वाले लोग हैं जी, तो ये इसी एरिया में है या और कहीं पे भी है? नहीं है, उन लोग का जो है कि 2-3 एरिया है जहाँ पे वो लोग ये काम करते हैं. आपको नजदीक वाला एरिया जहाँ से मैं काम करता हूँ वो एरिया में दिखा रहा हूँ. अशा गल्ली बोळातून आपण प्रवास करतो आणि मागच्या 12 वर्षात इथे येत राहिल्यामुळे इथले छोटे मोठे सगळे व्यापारी आणि बुनकर हे आपल्याला माहिती झाले आणि बरेच कॉन्टॅक्ट्स इथे बिल्ड झाले. माल देणारा, माल बनवणारा, माल विकणारा आणि माल विकत घेणारा अशा पद्धतीचे सगळ्या पद्धतीचे लोक आपल्याकडे असल्यामुळे मला असं वाटलं महाराष्ट्रातल्या महिलांना ज्या ज्या क्षेत्रातून बिझनेस देता येईल त्या क्षेत्रांमध्ये आपण एंटर केलं पाहिजे. आता या दीपकसारखी काही होतकरू मुलं आहेत, कष्टाळू आहेत आणि प्रामाणिक आहेत जी आपल्याला या गोष्टींसाठी मदत करतात. महाराष्ट्रातही तसंच आहे. बरेच बेरोजगार युवक आहेत आणि ज्यांना खरंच बिझनेसची गरज आहे. भांडवल नसल्यामुळं युवा तरुण हा थोडासा मागे पडतो. अशा वेळी केलं काय पाहिजे तर जे आमच्यासारखे काही लोक आहेत जे सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून पूर्वी काम केलेले आहेत त्यांनी थोडासा पुढाकार आपल्या लोकांना मोठं करण्यासाठी घेतला पाहिजे. आज मी इथं आली आहे आणि इथल्या गल्ल्यांमधून तुम्हाला फिरवते कारण हेच आहे की इथून कदाचित आपल्याला एक छोटासा बिझनेस जनरेट होऊ शकेल. ये मैं बुनकर दिखाता हूँ पहले, जहाँ मशीन की बुनाई साड़ी जहाँ तैयार होती है. साडी जिथे तयार होते ते जे बुनकर आहेत ते आपण बघूयात. या अशा असंख्य गल्ल्या आहेत. इथं एकट्यानं प्रवास केला तर गोंधळून जाईल थोडंसं. एखाद्या जाणकार माणसाच्या व्यतिरिक्त आपण इथं येणं थोडं अवघड होतं. या गल्ली बोळातून आपल्याला काही समजत नाही. तुमच्यापैकी ज्या महिलांना साडी व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्ही ज्या तालुका क्षेत्रावरती किंवा जिल्हा क्षेत्रावरती राहता तिथून हा तुम्ही ऑपरेट करू शकता. या बिझनेसची
संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या ऑफिसलाच मिळेल. त्याच्यामुळे तुम्हाला पुणे किंवा मुंबई या दोनपैकी एका ठिकाणी प्रत्यक्ष मला भेटावं लागेल, माझ्या आणि टीमशी आज. संपर्क करायला लागेल आणि आज आणि मग हा बिझनेस तुम्ही आपल्या महाराष्ट्रात ये पोहोचवू बुनकर वाले शकता. क्या? आता इथे एका छोट्याशा घरात आपण आलेलो आहे. हे फार पूर्वीचे भाई. वाडे होते आणि त्या वाड्यांमध्ये याज नाही या आया क्या? पद्धतीच्या थोड़ा सूट व्यवसायांची करना था. सुरुवात या लोकांनी केलेली आहे. आओ भाई. पिढ्यानपिढ्या काम है. करणारे लोक आहेत इथे. ये हमारे बुनकर हैं, यहाँ पे साड़ी बिनाई होती है बनारस की. अंदर चले जाइए. ये पीढ़ी दर पीढ़ी यही काम करते हाँ, हैं. पूर्वज कई पूर्वजों से ये करते हुए आ रहे हैं. इन्हीं का काम ही है ये. एक साड़ी बनाने में कितना टाइम लग जाता है? 3 महीना 4 महीना डिपेंड ऑन वर्क. ओके. अभी अंदर कितने लूम है, कितनी साड़ियाँ बन रही है एक टाइम में? एक साड़ी तैयार होने में 3 महीना लगता. अभी फिलहाल तो अंदर 6 लूम है. अच्छा. आता आपण बघितलं की इथं साडी तयार होते. आता इथून आपण साडी को पॉलिश होगा, पॉलिश. साडीला पॉलिश होईल त्या ठिकाणी जाणार आणि तिथून आपण जाणार आहे की साडी डाय होते, म्हणजे तिथं रंग होतो साडीला. म्हणजे एक साडी बनण्यामागे जी काही अख्खी प्रोसेस आहे ही फक्त बनारसमध्येच होऊ शकते. त्यामुळे बनारसी साड्या या तुम्हाला कॉस्टली वाटल्या तरी त्याच्या मागची जी मेहनत आहे ती खूप जास्त आहे. आता आपण जाऊया साडीला पॉलिश कसं होतं ते पाहायला. आता पुन्हा आपण पुढे आलोय जिथं बुनकर पाहिले त्याच्यानंतरची जी पुढची प्रोसेस असते ती असते डाईंग. या कपड्यांना, या साड्यांना आपल्याला हवं त्या प्रकारचा डाय करून कलर करता येतो. ती प्रोसेस जी आहे ती प्रोसेस इथे होते. आता आपल्याला दीपक दाखवेल की ही प्रोसेस कशी होते. ये हमारे आरिफ भाई हैं. ये हमारे साड़ियों को डाई करते हैं, कलर करते हैं. यही नमस्ते जी. अभी कौन सा कलर का डाई कर रहे हैं आप? चेरी. चेरी कलर. उसमें कपड़ा है क्या? हाँ. वो कपड़ा दिखाए. ये अभी कलर होके निकल रहा है, उसके बाद हाइड्रो में जाएगा, सूखेगा ये. ये क्या है? हाइड्रो. वहाँ से निकलेगा, यहाँ पे पानी निकलेगी उसकी. अच्छा खूब अच्छे तरीके से पानी निकाल के ऐसे सूखा हुआ मिलेगा. अच्छा. उसके बाद ये जाएगा धूप में. ही तिथून जाईल हायड्रोला. अभी जो बन रहा है ये कौन सा साड़ी है? ये है साटन सिल्क. आता आपण साडी पॉलिश कशी होते हे आपण या ठिकाणी पाहूया. वो है मशीन. दीपक जरा समझाइए हमें. अभी ये साड़ी जो है सिलाई हो रही है, उसके बाद ये हॉट मशीन है. हाँ. इसमें जो है कि साड़ी लगेगी, उसके बाद मतलब ये सब जोड़ी जाएंगी. ये अभी जोड़ी जा रही है. उसके बाद वहाँ जाके वो पॉलिश में लगेगा और डायरेक्ट रोलिंग मशीन चलेगी. वो गर्म होकर पॉलिश होते हुए निकलता रहेगा. अच्छा, ये फाइनल है क्या? नहीं, फाइनल ये अभी नहीं है. अच्छा. ये अभी तैयार होने वाला है. मॉर्निंग का समय है, इसलिए अभी सब तैयारी पे है. या ज्या साड्यांचे ढीग दिसत आहेत हे पहिल्यांदा एकमेकांना या साड्या जोडणार, कारण मग मध्ये कट नको यायला. याच्यासाठी या साड्या सगळ्या जोडतील एकमेकांना आणि मग त्या प्रेस त्या मशीनमध्ये रोलसाठी जातील आणि तिथून ते फायनल प्रोडक्ट जे ते पॉलिश होऊन तिथून तयार होईल. आता या ज्या बांधलेल्या आहेत या बहुतेक या पॉलिश झालेल्या साड्या आहेत आणि हे रॉ आहे. आता हे सगळं हे यांचं काम सुरू होईल आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस सुरू होईल. ये है पॉलिशमैन. सामने जाइए. ये हमारे पॉलिशमैन है, यही पॉलिश करते हैं हमारी साड़ियों को. कितने साल से कर रहे हैं आप? अच्छा. और ये आपका पुश्तैनी है, मतलब आपके पिताजी वगैरह इसी में थे? अच्छा.
पांढऱ्या साड्या आहेत, म्हणजे बेस आहे हा, आणि हा बेस मग आतमध्ये जाऊन डाईंगच्या प्रोसेसला जातो. एक लट पे 6 साड़ी है, 8 साड़ी है, ऐसे एक लट पे पूरी लट जाएगी. ये 8 साड़ियों का लट है पूरा. 6 ते 8 अशा साड्या बांधलेल्या आहेत आणि त्या एकत्र त्या डायमध्ये जातात ठराविक कलरच्या, आणि मग तिथून त्या प्रोसेस होऊन नंतर मग त्या सुकवल्या जातात. ये सुखाया जहाँ पे है वो दिख सकता है ना. अच्छा, ऊपर है. चलिए. इकडे वरती या साड्या सुकवण्याचं काम होतं, ते आपण पाहूया. या पद्धतीने बांधून या साड्या सुकवल्या जातात. याचं सूत जसं असतं आणि याच्यावर जशी मेहनत असते तशा पद्धतीने त्याचं प्राइसिंग ठरतं. दीपक, ये बताएं कि कितने रुपए से लेके कितने रुपए तक का साड़ी यहाँ पे बनता है? 400 से स्टार्ट है और 4 लाख तक की साड़ी आपको मिलेगी. अच्छा, 400 रुपयेपासून 4 लाख पर्यंतच्या साड्या या बनारसमध्ये बनतात. आणि दीपक हा आपला कोऑर्डिनेटर आहे वाराणसीतला, जो आपल्याला इथून साड्या तिथपर्यंत पोहोचवतो. मागच्या बऱ्याच वर्षात मी माझ्या काही क्लायंट्स असतील, स्टुडंट असतील, ज्यांना साड्यांचा बिझनेस करायचा होता, त्यांना आपण इथंच टायअप करून दिलेलं आहे. आता आव्हान आहे तुमच्यापाशी, तुमच्यासमोर, की खरंच आयुष्यात काही करायचं आहे का? जर तुम्हाला साडी व्यवसायात उतरायचं आहे तर माझ्या टीमशी नक्की संपर्क साधा. आम्ही तुम्हाला सहकार्य करू या व्यवसायात पुढे जाण्यासाठी. आज आपण इथेच थांबूया आणि नक्कीच पुन्हा मुंबई किंवा पुणे या ऑफिसला आपण प्रत्यक्षात भेटू. धन्यवाद.